सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. रांगोळीमध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 5 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवरा राकेश ज्योतिराम नलावडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास पोलीस करतायत. डिसेंबर 2024 मध्ये रात्री 9:30च्या सुमाराला रांगोळी येथील उदय राजाराम देवणे यांच्या घरी एकत्र येऊन पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही मुलीच्या आणि मुलाच्या आईवडिलांनी संगनमतानं तिचा राकेश ज्योतिराम नलावडे याच्याशी बालविवाह लावून दिला. यानंतर संशयित आरोपी नवरा राकेश नलावडे यानं मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण जाणीव असूनही तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध ठेवून अत्याचार केला असल्याची माहिती बालविकास विभागातील महिला पर्यवेक्षक सुनीता कोळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्नाटकातल्या निप्पाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात 0 नंबरनं गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणी पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला. दरम्यान गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून शिवाजीनगर पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी करून अखेर मुलगा राकेश ज्योतिराम नलावडे, ज्योतिराम सीताराम नलावडे, फुलाबाई ज्योतिराम नलावडे राहणार एरंडोली तालुका मिरज जिल्हा सांगली आणि अशोक कोंडेकर आणि अमृता अशोक कोंडेकर राहणार आडी तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव यांच्यावर भारतीय न्याय संहिता, लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण अधिनियम तसंच बालविवाह प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करतायत.